तर ज्यांना असं वाटतं ना की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे खूप अवघड आणि सी सेक्शन म्हणजे काय, फक्त जाऊन कापायचं तर आहे आणि कापलं म्हणजे लगेच बाळ हातात येतं, कुठे कळा द्यायच्यात, कुठे काय करायचं, बट तसं नाहीये. दोन्हीही डिलिव्हरी. हाय, हॅलो, नमस्ते, आय एम सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी लाडूला झोपवलं आणि मी व्हिडिओ बनवायला बसले आणि तेवढ्यात माझा लाडू उठला. बरेच दिवस झाले माझे व्लॉग्स आलेले नाहीयेत आणि आता मी व्हिडिओ शूट करायला बसले आणि लाडू उठला. लाडू, मी व्हिडिओ बनवू का? बनवू. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी डिलिव्हरी स्टोरी शेअर करणार आहे. की का माझं सी सेक्शन झालं, कुठले कॉम्प्लिकेशन्स होते का माझ्या डिलिव्हरीमध्ये, आणि भरपूर काम केलं, भरपूर ॲक्टिव्ह असलं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते का, या सगळ्या टॉपिकवर मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर जानेवारी 2022 मध्ये मला शिव कन्सीव्ह झाला आणि माझी प्रेग्नन्सी खूप नॉर्मल होती. आता बऱ्याच डिलेव्हरी स्टोरी, बर्थ स्टोरी तुम्ही ऐकलेल्या असाल आणि बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात, पण माझी प्रेग्नन्सी इतकी स्मूथ होती. मला पूर्ण 9 महिने कुठलाही त्रास झालेला नाहीये. पूर्ण 9 महिन्यामध्ये मला एकही उलटी झालेली नाहीये, मळमळ झालेली नाहीये, मॉर्निंग सिकनेस नव्हता. इतकी छान प्रेग्नन्सी होती माझी. तर जानेवारी 2022 मध्ये मी कन्सीव्ह झाले आणि 24 ऑक्टोबर 2022 ही माझी EDD होती, इस्टिमेटेड डिलिव्हरी डेट, ज्या दिवशी आपली डिलिव्हरी होणार आहे, जी आपली फायनल डिलिव्हरीची डेट असते. त्या दिवशी होतं लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाचीच डेट मला मिळालेली. आणि माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी इतकी ॲक्टिव्ह होते, मला असं वाटतच नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे. मला कुठलाच त्रास होत नव्हता. एव्हरी मंथ मी चेकअपला जायचे. डॉक्टर मला विचारायचे काय होतंय का, मळमळ होतीये का, उलट्या होतात का, काही त्रास होतोय का, आणि मी म्हणायचे नाही. प्रत्येक गोष्टीवर माझं उत्तर असायचं नाही, कारण मला कुठलाच त्रास होत नव्हता. माझ्या दोन्ही प्रेग्नन्सी इतक्या स्मूथ होत्या आणि मी भरपूर ॲक्टिव्ह होते. त्यामुळे रेग्युलर जशी कामं करायचे तशीच मी आफ्टर प्रेग्नन्सी सुद्धा करत होते. आणि त्यामुळे सगळेच असं म्हणायचे की हिची डिलिव्हरी नॉर्मलच होईल, कारण ही भरपूर ॲक्टिव्ह आहे. सतत ते ऐकून मला सुद्धा असं वाटत होतं की माझी डिलिव्हरी तर नॉर्मलच होईल, मला सी सेक्शनमधून जाण्याची वेळच येणार नाही. आणि त्यामुळे मी अजिबात सी सेक्शनसाठी प्रिपेअर नव्हते. मी खूप नॉर्मल होते. माझं म्हणजे फिक्स झालेलं होतं की माझी तर डिलिव्हरी नॉर्मलच होणार आहे, मला तर घाबरायची काही गरजच नाही आहे, माझं सी सेक्शन तर होणारच नाही आहे. आणि माझे सासरे पप्पा होते, त्यांना माझी डिलिव्हरी इकडेच करायची होती, माझ्या सासरी. तर पण माझी खूप इच्छा होती की माझी फर्स्ट डिलिव्हरी ही माझ्या घरी माझ्या आईकडे व्हावी. तर 9वा महिना स्टार्ट झाल्या मी माझ्या माहेरी गेले. पण त्यांची खूप इच्छा होती की मी माहेरी जाऊ नये, मी इथेच थांबावं, माझं बाळणपण सुद्धा सासरीच व्हावं, अशी त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, त्यांनी मला माहेरी जाऊ दिलं. त्यानंतर मग त्यांनी डिसाईड केलं की माहेरी जाऊ दे, हिची डिलिव्हरी होती, त्यानंतर हिला पुन्हा मी इकडेच घेऊन येणार. आणि त्यांनी तसंच केलं सुद्धा. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर ते मला पुन्हा माझ्या सासरी घेऊन आले आणि माझं बाळणपण हे माझ्या सासरीच झालेलं आहे. तर मला 9वा महिना स्टार्ट झाला आणि मी माझ्या माहेरी गेले. नवरात्र स्टार्ट होण्याच्या आधी, नवरात्रमध्ये फार आपण फिरत नाहीत, बाहेर फिरत नाहीत. प्लस त्यात आपण जर का प्रेग्नेंट असू तर आपण कुठेही बाहेर जात नाही. त्यामुळे मग नवरात्र स्टार्ट व्हायच्या आधीच, म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशीच मी माझ्या माहेरी गेले. आणि तिकडे फारच माझी मम्मी मला काहीच काम करू देत नव्हती, त्यामुळे मग मी एक्सरसाइज करायचे. तिकडे गेल्यानंतर, सासरहून माहेरी गेल्यानंतर सुद्धा मी खूप ॲक्टिव्ह. आणि ही आमच्या दादाची स्कूल बॅग, ही आम्हाला खूप आवडते. हो ना लाडू, आवडते ना दादाची बॅग? दादाची बॅग कोणाला आवडते? आणि पूर्ण 9 महिने कंप्लीट झाले आणि नंतर मला सुद्धा
खूप असं बेचैन व्हायला लागलं की आता बास झालं, एवढं मोठं पोट घेऊन मला सुद्धा खूप खूप बेचैन व्हायचं की आता लवकर माझी डिलिव्हरी होऊ दे. आणि 9व्या महिन्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेंटली चेकअपला जावं लागतं. 9व्या महिन्यामध्ये आपल्याला दर आठवड्याला चेकअपला जावं लागतं. जसं आधी आपण प्रत्येक महिन्याला चेकअपला जातो तसंच मी चेकअपला गेले आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की बाळाची हार्टबीट कमी झाली आहे, तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या आणि आपण प्लॅन सी सेक्शन करूयात. आणि मी इतके सरप्राईज झाले सी सेक्शन, कारण पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मी हेच ऐकत आली आहे सगळ्यांकडनं की तुझी नॉर्मल डिलिव्हरीच होईल. आणि अचानक डॉक्टरांनी असं म्हटल्यावर मी खूप सरप्राईज झाले आणि मला लिटरली भीती वाटू लागली थोडीफार, कारण की सी सेक्शन म्हणजे मला माझ्या प्रेग्नेन्सीपर्यंत कधीही मी फारशी आजारी पडलेली नाही आहे. कधीही मला एवढ्या वर्षांमध्ये सलाईनसुद्धा लावलेली नव्हती एक. आणि सी सेक्शन होणार, एवढी मेजर सर्जरी होणार मला माझं ऑपरेशन करावं लागणार, ह्या गोष्टीनेच मी थोडी घाबरली. आणि त्यानंतर मग घरी आले आणि माझी मम्मी ऑलरेडी खूप घाबरली होती आणि ती म्हणायला लागली की तू ॲडमिट हो, आपण डिलिव्हरी करून घेऊया. मी माझ्या घरी सांगितलं, तर मग मी माझ्या घरी सांगितलं म्हणजे माझ्या सासरकडच्यांना सांगितलं असं. तर माझा नवरा, सासू सासरे हे दुसऱ्या दिवशी आले आणि मला एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मला एकदा रीचेकअप करा की दुसरे डॉक्टरांचं काय मत आहे हे बघूयात असं म्हणून आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिकडे माझं चेकअप झालं आणि बाळाचं हार्ट रेट बघण्यासाठीची एक मशीन असते ती लावून बाळाचा हार्ट रेट चेक केलं, प्लस सोनोग्राफी केली आणि सगळं काही एकदम नॉर्मल होतं. नॉर्मल म्हणण्यापेक्षा खूप चांगलं होतं. इंटरनल चेकअपसुद्धा डॉक्टरांनी केलं आणि डायल्यूटसुद्धा झालेलं नव्हतं आणि माझी डिलिव्हरी होईल असं सुद्धा वाटत नव्हतं. तर त्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की तू 22 तारखेला ये, आपण तुला ॲडमिट करून घेऊयात. आणि हे सगळं डिसाईड झालं की मी 22 तारखेला येणार, ॲडमिट होणार सकाळी 7 वाजता. आणि त्या डॉक्टरांना जायचं होतं बाहेर, त्यामुळे त्या मला 2 दिवस आधीच बोलवत होत्या आणि ही गोष्ट मला पटली नव्हती. पण सगळ्यांसमोर मी म्हटले की हो मी येईल आणि मी ॲडमिट होईल. मग मी घरी गेले आणि तरीसुद्धा माझ्या मम्मीचं मत होतं की आपण डिलिव्हरी करून घेऊयात, फार वाट बघायला नको. पण माझं म्हणणं होतं की जी माझी ॲक्च्युअल डिलिव्हरी डेट आहे तोपर्यंत तरी वाट बघायला हवी आहे असं मला वाटत होतं. मग मध्ये 1 दिवस गेला आणि त्यानंतर मला सकाळी 7 वाजता जाऊन ॲडमिट व्हायचं होतं, जे की मी गेलेच नाही. आणि त्याच डॉक्टरांनी मला काहीच त्रास होत नाही, त्यामुळे त्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं की तू एरंड तेल पी, जर तुला कळा आल्या तर येतील आणि नाही आल्या तर असंही तू ॲडमिट होणारच आहे. एरंड तेल मी घेऊन आले होते येताना, हॉस्पिटलमधनं घरी येताना. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे ज्या दिवशी मला ॲडमिट व्हायचं होतं त्याच्या आदल्या रात्री मला ते प्यायला सांगितलं होतं. ॲडमिट सकाळी व्हायचं होतं तर आदल्या दिवशी रात्री मी ते कॅस्टर ऑइल, एरंड तेल, फ्रुटी येते त्या फ्रुटीमध्ये टाकून प्यायले. आणि ते प्यायल्यानंतर अराऊंड 10च्या आसपास मी ते प्यायले आणि मला झोपच येत नव्हती. काही केलं मला झोपच येत नव्हती, कारण ज्या मुलीला कधी साधी सलाईनसुद्धा लावलेली नाही आहे, ऑपरेशन होणार आहे, तिला दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये नेणार, तिचं ऑपरेशन होणार, पोट कापणार, या सगळ्या गोष्टींनी ना मला असं धडधड होत होतं. तर मला झोपच येत नव्हती. आणि माझा भाऊ काहीतरी काम चालू होतं त्यामुळे मग त्याला रात्री उशिरापर्यंत तिथे थांबायचं होतं. तर रात्री 1 वाजेपर्यंत तो तिथे थांबलेला होता कामाला. तर रात्री 1:45 वाजेपर्यंत, तर रात्री काहीतरी 1 वाजता तो घरी आला आणि मला झोप येत नव्हती. आणि तो घरी आला आणि तो जेवण करत होता आणि तेवढ्यात मी उठले आणि वॉशरूमला मी चाललेच होते. तर तेवढ्यात माझा वॉटर ब्रोक झाला. माझी पाण्याची जी पिशवी होती ती फाटली. तसं पाणी वाहायला सुरुवात झाली
आणि मला कळेनाच काय झालंय जी मम्मी घाबरली होती डॉक्टरांनी सांगितल्यामुळे की जे बाळाचे हार्टबीट कमी लागले, त्यामुळे ती मला सारखी म्हणत होती की तू ॲडमिट हो, आपण तुझं सी सेक्शन करून टाकूयात. तर त्यासाठी मी आदल्या दिवशीच माझ्या मावशीला मुंबईवरनं बोलवून घेतलं होतं, कारण माझी मम्मी एकटी होती आणि ती खूप घाबरते, त्यामुळे मग मी माझ्या मावशीला बोलवून घेतलं होतं. त्याच दिवशी रात्री 9-10 वाजता ते आले होते. अंगावरनं माझ्या पाणी जायला लागलं आणि इतकं जात होतं की मी कंट्रोलच करू शकत नव्हते. म्हणून मी काय केलं, माझा भाऊ जेवत होता, मी त्याला म्हटलं की तू जा आणि तू गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा. 1-1:30 वाजला असेल, तर मग मी त्याला म्हटलं तू जा आणि तिथे ज्या नर्स असतात त्यांना विचार की असं झालंय माझ्या बहिणीसोबत, मी तिला घेऊन येऊ का, तर मी तिला आणू की उद्या सकाळी आम्ही येऊ, असं जाऊन विचार त्यांना. तर माझी मम्मी ऑलरेडी घाबरली होती. तर मग मी त्याला म्हटलं की तू मावशीला घेऊन जा सोबत, ती विचारेल त्यांना आणि मग ते काय सांगतात ते त्यावर आपण डिसिजन घेऊयात. तर मग ते दोघं गेले, मावशी आणि माझा भाऊ गेला आणि त्यांनी जाऊन विचारलं. तर ते म्हटले की तिला लगेच घेऊन या, आपण तिला ॲडमिट करूयात. तर मला ही होप होती की जर मी गव्हर्नमेंटमध्ये गेले तर ते ॲटलिस्ट पूर्ण ट्राय करतील की नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी आणि जर खूपच गरज पडली तर ते सी सेक्शन करतील. तर मग त्यांनी जाऊन विचारलं आणि त्या नर्स होत्या, त्या म्हटल्या की तिला लगेच घेऊन या, जास्त वेळ घरी ठेवू नका, कारण की जर वॉटर ब्रेक झालं, शरीरात पिशवीतलं पूर्ण पाणी निघून गेलं तर बाळ पिशवीला चिटकायची भीती असते. तर मग ते म्हटले की तिला लगेच घेऊन या. तर मी स्ट्रॉंगली माझा डिसिजन स्वतःच घेतला की मला जाऊन ॲडमिट व्हायचं नाही आहे सकाळी, मी आत्ताच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाते, कारण की मला हवी आहे माझी नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी. तर मग मी कंटिन्यूज, मला चालतासुद्धा येत नव्हतं, मी थोडीशी हलले ना तरीसुद्धा माझ्या अंगावरनं पाणी जात होतं. मग मी काय केलं, माझ्याकडे पॅड होता, तर मी जाईपर्यंत म्हटलं आता मला जायचं तर आहे आणि माझ्या म्हणजे मी माझी मम्मी राहते तिथून गव्हर्नमेंट हॉस्पिटल खूप लांब नाही आहे, अगदीच 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मी विचार केला की मी पॅड यूज करते. सो मी पॅड यूज केलं आणि मी स्कूटीवर बसून, माझं वॉटर ब्रेक झालं तरीसुद्धा मी स्कूटीवर बसून हॉस्पिटलमध्ये गेले. माझा भाऊ आणि मी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेले आणि माझी मावशी जी विचारायला गेली होती ती तिथेच थांबली होती आणि तिने दादाला घरी पाठवलं होतं की जाऊन तिला घेऊन ये. सो मी आणि आम्ही दोघंही स्कूटीवर बसलो आणि मी गेले आणि त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं. तो ॲडमिट करून घेतलं म्हणजे त्यांनी मला सलाईन वगैरे काही लावलं नाही, फक्त तिथे झोपवून ठेवलं आणि दिवाळी होती, लक्ष्मीपूजन होतं दुसऱ्या दिवशी, त्यामुळे फारसे डॉक्टर नव्हते, फारसा स्टाफ नव्हता आणि जे डॉक्टर होते एक नाईटला ते कंटिन्यू येऊन इंटरनल चेकअप करत होते की डायल्यूट झालं की नाही, थोडंफार सेंटीमीटरने डायल्यूट झालं की नाही, कळा येतात की नाही, सतत येऊन विचारत होते. असं काही होत नव्हतं. प्लस इंटरनल चेकअप करतात त्याचा इतका त्रास होत होता मला पूर्ण. मी सतत पाणी पित होते कारण माझ्या शरीरात पाण्याची खूप कमी होत होती. सो मी सतत पाणी प्यायचे, वॉशरूमला जायचे, पाणी प्यायचे, वॉशरूमला जायचे आणि वॉशरूमला जाताना प्रत्येक वेळी मला विचारायचे की कुणाला तरी सोबत घेऊन जा, कारण की कळा येतात वगैरे, तिथे डिलिव्हरी व्हायचे चान्सेस असतात. पूर्ण रात्र अशीच निघून गेली. रात्रभर माझ्या अंगावरनं पाणी जात होतं आणि सकाळी 10 वाजले. रात्री मी काहीतरी 1:30 वाजल्याची ॲडमिट झाले होते. सकाळी 10 वाजेपर्यंत जे कंटिन्यू पाणी जाणं हे चालूच होतं आणि माझ्या शेजारी एक मुलगी होती जिला नॉर्मल कळा येत होत्या. सो त्यांनी तिला कळांचं इंजेक्शन दिलं होतं आणि ती बिचारी रात्रभर कळा देत होती आणि सकाळपर्यंत अक्षरशः ती इतकी दमली होती आणि तिचं बघून मला आणखीनच जास्त भीती वाटत होती, कारण की सेपरेट रूम्स नसतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. एक पडदा लावलेला असतो, त्याच्या शेजारी एक बेड असतो, परत पुन्हा एक पडदा असतो, त्याच्या शेजारी एक बेड असतो आणि शेवटी सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं, त्या दिवशी डॉक्टर नव्हते, पण तिला इतका त्रास झाला होता त्याच्यासाठी डॉक्टर आले. तिला सी सेक्शनला घेतलं 10 वाजता आणि मला त्यांनी विचारलं
की रात्रभर त्या पिशवीतलं पाणी निघून गेलेलं आहे, काही सुद्धा डायल्यूट झालेली नाहीयेस, तर तू आता काय डिसिजन घेणार, आता काय करायचं, कारण नॉर्मल डिलिव्हरी तर तुझी आता होऊ नाही शकत. आणि हे ऐकल्यानंतर आय स्टार्टेड क्राईंग, म्हणजे मी लिटरली रडायला सुरुवात झाली. पाय असे लटलटायला लागले की माझं C-सेक्शन होणार. तिथे इंटर्नशिप करायला डॉक्टर्स असतात, ते मला समजवायला लागले की तू रडू नकोस, तुझा BP हाय होईल, मग तुझं C-सेक्शन करता येणार नाही. सो मी स्वतःला खूप काम केलं. सो मी एक मोठा श्वास घेतला आणि मी ठरवलं की आता जे होईल ते होईल. मला या सगळ्यातनं आता जावंच लागेल, आता जे होईल ते होईल. C-सेक्शनसाठी रेडी झाले. त्यानंतर मग मी चेंज वगैरे केलं. त्यानंतर मला युरिन बॅग वगैरे लावली आणि मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर गेले. आणि माझ्या आधी ऑलरेडी जिचं सिझेरियन चालू होतं तिला बाहेर आणणार होते. आणि ज्यावेळी मी पाहिलं तिचा पोटाचा एरिया, म्हणजे तिला लाईक एनेस्थेसिया दिला होता, ती बेशुद्ध होती, तिच्या पोटाचा एरिया पूर्ण ब्लडने भरलेला होता. आणि हे बघून लिटरली म्हणजे मी आधीच घाबरले होते, त्यात हे बघितल्यानंतर तर लाईक लिटरली म्हणजे मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पायांचा असा थरथराट होत होता आणि माझे हात मी असे फिंगर क्रॉस केले होते. मी दुसरं काहीच करू शकत नव्हते. तिला माझ्या समोरून असं नेलं आणि त्यानंतर मी गेले ऑपरेशन थिएटरमध्ये, तिथं बेडवर झोपले. त्यानंतर त्या डॉक्टर इतक्या छान होत्या ज्या एनेस्थेसिया देणार. खूप स्वीटली पोलाइटली त्या बोलत होत्या. त्यांनी मला सांगितलं की हे बघ, आता मी तुला सलाईन लावतीये, तुला वीकनेस येऊ नये म्हणून मी तुला इथे सलाईन लावतीये. कारण जर प्लॅनिंग C-सेक्शन असेल तर आदल्या दिवसापासून काहीच खायला प्यायला देत नाही, पण माझं प्लॅनिंग नव्हतं. पण तरीसुद्धा रात्री 1 वाजता मी ॲडमिट झाले होते, 1-1:30च्या सुमारास मी ॲडमिट झाले होते. सकाळी 10 वाजेपर्यंत मी काहीही खाल्लेलं नव्हतं. बघ, तुला वीकनेस येऊ नये म्हणून मी इथे तुला सलाईन लावतीये. आता तुझं जे पाठीचं हाड आहे त्यात तुला एक छोटूसं इंजेक्शन मी देणार आहे, ज्यानंतर कमरेच्या खाली तुला काहीही फील होणार नाही. आणि त्यांनी मला इंजेक्शन दिलं आणि अक्षरशः ते इंजेक्शन एवढं पेनफुल असतं की ते म्हणजे नॉर्मल आपण इंजेक्शन घेतो ते सुद्धा थोडंफार दुखतंच, पण हे इंजेक्शन आपल्या मणक्यामध्ये दिलं जातं. पाठीचं जे हाड आहे त्या हाडामध्ये इंजेक्शन दिलं जातं. सो तुम्ही विचार करा, जे नॉर्मल इंजेक्शन आपलं दुखतं आणि आपण तेच इंजेक्शन जर का हाडात घेतलं तर ते किती दुखत असेल. त्यानंतर मग त्यांनी चेक केलं, लाईक सुई टोचून चेक केलं की तुला काही फील होतंय का. आणि एनेस्थेसिया चढला होता त्यामुळे मला काही फील होत नव्हतं. आणि हळूहळू मी बेशुद्ध झाले. म्हणजे मला ते सगळं फील होत होतं की आता ते कट करतात, ते फक्त दुखत नव्हतं पण सगळं कळतं की आता हे कट करतात ते किंवा आता काय होणार हे सगळं आपल्याला कळत असतं, फक्त एवढंच की दुखत नसतं. हळूहळू मी बेशुद्ध झाले. हळूहळू मला गुंगी आली. आणि फायनली आणि जे पीडियाट्रिशियन असतात, जे विजिटला येतात, त्यांचं बोलणं मला ऐकू आलं की बाळ 3 किलोचं आहे, एवढंच मला ऐकू आलं. तर मी गुंगीतच होते पण हलकासा आवाज मला आला. आणि मला जेव्हा रूममध्ये शिफ्ट करत होते त्यावेळी ज्या सिस्टर होत्या मला रूममध्ये शिफ्ट करत होत्या त्यांना मी विचारलं की मला काय झालंय, मुलगा झालाय की मुलगी झाली आहे. म्हणजे मला हे सुद्धा कळलं नव्हतं की मला नक्की काय झालंय. सो मी त्यांना विचारलं आणि त्या मला म्हटल्या की मुलगा झालाय. आणि नंतर माझी जशी पूर्ण जे एनेस्थेसिया आहे त्याची जशी पॉवर संपली आणि त्यानंतर जे मला पेन स्टार्ट झालं, मी रडायला सुरुवात केली. मला काहीच कळत नव्हतं. सगळे बाळाला बघायला येत होते, कोण येते कोण जाते मला काही सुद्धा कळत नव्हतं कारण की मला इतका त्रास होत होता. नंतर मग पेन किलरचे जे इंजेक्शन आहेत ते मला दिलं. त्यानंतर मला थोडासा आराम भेटला. तर ज्यांना असं वाटतं ना की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे खूप अवघड आणि C-सेक्शन म्हणजे काय, फक्त जाऊन कापायचं तर आहे आणि कापलं म्हणजे लगेच बाळ हातात येतं, कुठे कळा द्यायच्यात, कुठे काय करायचं. बट तसं नाहीये. दोन्हीही डिलिव्हरी ती नॉर्मल असू दे किंवा C-सेक्शन असू दे, दोन्हींमध्ये तितकाच त्रास होतो. उलट नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तेवढ्यापुरता त्रास, जसं की नॉर्मल डिलिव्हरी ही नॅचरल आहे, तर जसं की आपल्याला माहिती आहे नॅचरल इज द बेस्ट.
तर नॅचरल गोष्टींमध्ये हील करायला सुद्धा फार टाईम लागत नाही. नॉर्मल डिलिव्हरी पटकन हील होतं, पण सी सेक्शन हे आयुष्यभरासाठी आपल्याला पेन होतं. म्हणजे आपले टाके सतत दुखत असतात. प्रत्येक थंडीमध्ये आपण शिंकलं खोकलं प्रत्येक गोष्टीमध्ये आपले टाके हे दुखतच राहतात आणि कायमस्वरूपी आपल्याला ते एक त्रासच होतो. आणि असं काहीच नाही आहे की खूप काम केलं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते, असं काहीच नाही आहे. मी माझे दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये फुल ॲक्टिव्ह होते. पूर्ण 9व्या महिन्यापर्यंत मी काम केले, तरीसुद्धा माझी डिलिव्हरी नॉर्मल झालेली नाही आहे. आणि ऑब्व्हियसली पहिली माझी डिलिव्हरी सी सेक्शन झाली, त्यामुळे माझी दुसरी जी डिलिव्हरी होती ती प्लॅन्ड सी सेक्शन होती. त्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल ना, तर मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या या पिल्लाने मला व्हिडिओ रेकॉर्ड करू दिला, मला अजिबात त्रास दिला नाही. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.